डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या सर्व मूळ सभासद व सभासदांना सस्नेह जयंती. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपल्या संस्थेची निवडणूक येऊ घातलेली आहे. परंतु या निवडणुकीमध्ये आपल्या संस्थेच्या जवळजवळ 75 सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो आणि या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि आज आपण आपल्या अधिकारासाठी कशा प्रकारे लढत आहोत आणि आपल्याला न्याय कसा मिळणार आहे या बाबतीत माहिती देण्याकरता आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे. बंधू आणि भगिनींनो, 2015 मध्ये जेव्हा आपल्या संस्थेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला काही सभासदांनी आक्षेप घेतले आणि त्या बाबतीत सुनावणी पार पडून 2017 मध्ये जानेवारीमध्ये आपल्या संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. त्यावेळेला ताबडतोब आपण संस्थेच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि तिथे आपल्याला न्याय मिळून आपल्याला या प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती मिळाली. त्यानंतर आपल्या संस्थेचं कामकाज कमिटीच्या वतीने अखंडपणे सुरू. अंशतः त्याच्यामध्ये बदल होऊन 23 फेब्रुवारी 2021 रोजी माननीय उच्च न्यायालय कर्णिक साहेब यांनी आदेश पारित केले की संस्थेची निवडणूक घेण्यात यावी आणि ही निवडणूक घेण्याची जबाबदारी सहकार विभागाचे अधिकारी श्री खेडकर, विरोधी पक्षामधले एक सदस्य श्री कासारे आणि कमिटीच्या वतीने श्री मंगेशजी लोखंडे या 3 व्यक्तींच्या मंडळाला देण्यात आली. सदर आदेशानुसार सदर निवडणूक ही 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करावयाची आणि त्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने संस्थेचे सर्व कागदपत्र दस्तऐवज संस्थेने या प्रशासकीय मंडळांच्या स्वाधीन केले. त्याची पोचपावती संस्थेकडे आहे. त्यांना जी विहित मुदत दिलेली होती 6 महिन्याची, त्या 6 महिन्याच्या विहित मुदतीमध्ये त्यांनी निवडणूक पार पाडणे क्रमप्राप्त असताना त्यांनी 40 महिने सदर निवडणूक घेतली नाही आणि पुन्हा मुदतवाढीसाठी आपल्या संस्थेचे मूळ सभासद श्री वाघमारे यांच्या वतीने श्री मिलिंद जाधव या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडे अपील दाखल केली. माननीय उच्च न्यायाधीशांनी मिलिंद जाधव यांनी श्री वाघमारे यांना 5,000 रुपयाचा दंड लावला आणि सदर अर्ज फेटाळण्यात आला. बंधू आणि भगिनींनो, या कालावधीमध्ये श्री कासारे आणि श्री खेडकर यांनी संस्थेने सुपूर्द केलेले कागदपत्र यांचा उपयोग करून असं चित्र तयार केलं की संस्थेचे 151 सभासद आहेत. वास्तुतः संस्थेकडे 199 सभासदांची यादी, आयजे रजिस्टर, शेअर रजिस्टर संस्थेने या मंडळाला सुपूर्द केलेलं असताना असं खोटं चित्र त्यांनी, आभासमय चित्र त्यांनी तयार केलं आणि या बाबतीमध्ये संपूर्णपणे या मंडळातील एक सदस्य व कमिटीचे माजी सदस्य श्री मंगेशजी लोखंडे यांना पूर्णतः अंधारात ठेवून या दोघांनीच हे सगळं कामकाज केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये श्री मंगेशजी लोखंडे यांनी उपनिबंधक पश्चिम विभाग यांच्याकडे अनेक तक्रारी केलेल्या आहेत. त्या आपल्या तक्रारी आहेत. बंधू आणि भगिनींनो, यानंतर जेव्हा त्यांचा मुदतवाढीचा अर्ज फेटाळण्यात आला त्यानंतर श्री कासारे यांनी पुन्हा मुदतवाढीसाठी अर्ज केला, ज्याला आपल्या संस्थेच्या वतीनं मी आक्षेप घेतला आणि ती सुनावणी माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री माधव जामदार यांच्याकडे सुरू. यामध्ये अनेक चर्चा वितर्क झाले. संस्थेच्या वतीने श्री अनिलजी साखरे आणि ॲडव्होकेट श्री यज्ञेश आहे यांनी संस्थेची बाजू मांडली. शेवटी न्यायाधीशांनी आपल्याला एक विचार मांडला की निवडणूक होणे गरजेचे आहे आणि त्यामुळे काहीतरी मध्यमार्ग काढून यातून निवडणूक पार पाडण्यात यावी. संस्थेचं म्हणणं असं होतं की संस्था ही ई प्रकारामध्ये येते. 250 पेक्षा कमी सदस्य असल्यामुळे सदर निवडणूक घेण्याचे अधिकार संस्थेला आहेत आणि ते संस्थेला देण्यात यावे.
शेवटी वाद नको या कारणाने माझ्याशी वरिष्ठ वकील श्री अनिलजी साखरे यांनी चर्चा केली आणि आमच्या सहमती आपल्या संस्थेची निवडणूक 6 महिन्यामध्येच्या ऐवजी 3 महिन्यामध्ये पार पाडण्याकरता श्री पगारे यांची प्रशासक म्हणून आणि श्री डुंगरवार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि सदर आदेश 9 जुलै 2024 रोजी पारित करण्यात आला. म्हणजेच 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत या निवडणूक अधिकाऱ्यांना आणि प्रशासकांना निवडणूक पार पाडायचे हे आदेश होते. बंधू आणि भगिनींनो, यानंतर संस्थेच्या वतीनं देखील आणि श्री मंगेशजी लोखंडे यांनी देखील श्री पगारे यांच्याकडे अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत, निबंधकांकडे अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत. परंतु या सर्व पत्रव्यवहारांना योग्य दखल न घेता केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे आणि हे कामकाज कुणाच्या तरी सांगण्यावरून होत होते. बंधू आणि भगिनी, श्री पगारे प्रशासक यांनी अचानकपणे 14 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या सभासदांची मतदारांची तात्पुरती यादी जाहीर केली. ती पाहून आम्हाला धक्काच बसला. त्याच्यामध्ये 151 सभासदच होते. या यादीला कुठलाही बेस नव्हता. संस्थेने दिलेले IJ रजिस्टर सगळे बाजूला ठेवून, संस्थेने दिलेली 199 सभासदांची यादी बाजूला ठेवून यांनी आपल्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे 151 सभासदांची यादी जाहीर केली. यामध्ये आपल्या संस्थेच्या मूळ सभासदांपैकी जवळजवळ 27 सभासद ज्यांचा वारस बदल 2006 पासून करण्यात आलेले होते, या सगळ्यांना डावलण्यात आलं होतं आणि 48 जे सभासद 2006-2008 पासून संस्थेचे सभासद झालेले होते, या लोकांना देखील डावलण्यात आलं. या अनुषंगाने सदर नोटिसीमध्ये नमूद असल्याप्रमाणे आम्ही जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आणि माननीय उपनिबंधक श्री दगडे साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार केला. संस्थेचे मूळ सभासद जवळजवळ 54 सभासदांनी या प्रकरणी हस्तक्षेप नोंदवला, आक्षेप नोंदवला. या सर्व तक्रारींची आणि त्याचबरोबर आपल्या प्लॉटवर राहणारे काही मूळ सभासद आहेत त्यांनी देखील या यादीच्या बाबतीत आक्षेप नोंदवल्यानंतर जे उपनिबंधक आहेत त्यांनी या सर्व तक्रारींना केराची टोपली दाखवली आणि एकाही तक्रारीचा खुलासा न करता, उत्तर न देता, विचारात न घेता 19 सप्टेंबर 2024 रोजी या निवडणुकीकरता अंतिम मतदारांची 151 सभासदांची यादी जाहीर केली, जी अतिशय बेकायदेशीर गोष्ट होती. आणि या बाबतीमध्ये त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांच्याकडनं समर्पक उत्तर मिळालेलं नाही आणि नियमानुसार आम्ही मग या आक्षेपाबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. बंधू आणि भगिनींनो, 24 सप्टेंबर 2024 रोजी आपण उच्च न्यायालयामध्ये आपल्या ज्या 75 सभासदांची नावे मतदार यादीमध्ये गहाळ करण्यात आलेली आहेत, गाळण्यात आलेली आहेत, त्यांच्याकरिता पिटिशन दाखल केलं आणि त्याची नोटीस उपनिबंधक श्री दगडे, निवडणूक निर्णय अधिकारी श्री डुंगरवार आणि प्रशासक श्री पगारे यांना दिली. परंतु उच्च न्यायालयामध्ये प्रकरण दाखल झालेले असताना देखील त्याचा कुठलाही आदर न करता 25 सप्टेंबर 2024 रोजी या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रोग्राम, निवडणूक कार्यक्रम जाहीर करून टाकलेला आहे आणि त्यामुळे सदर सुनावणी अतिशय महत्त्वाची आणि आपल्या मूळ सभासदांच्या हक्काची आणि अस्तित्वाची होत असते. बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने, सहकार्याने ज्या 58 सभासदांनी उच्च न्यायालयामध्ये अंतिम जी यादी आहे त्या बाबतीत जे आक्षेप नोंदवलेले आहेत आणि निवडणूक प्रक्रियेबाबत त्यांना या मतदार यादीमध्ये सहभागी करण्यात यावं, या निवडणुकीत सहभागी करण्यात यावं म्हणून अर्ज केलेला आहे, अपील केलेला आहे, त्यांची सुनावणी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे घडून आलेली आहे आणि 8 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय उच्च न्यायालयामध्ये डबल बेंच समोर म्हणजेच माननीय उच्च न्यायाधीश श्री जितेंद्र जैन
आणि श्री शौनक यांच्यासमोर सुनावणी पार पडली. आपल्या तक्रारदार सभासदांच्या वतीनं आणि आपल्या संस्थेच्या वतीनं जे वकील होते ते होते ॲडव्होकेट केतन जोशी आणि वरिष्ठ वकील श्री सुरेश शाह यांनी आपली बाजू इथं प्रभावीपणे मांडली. अशा प्रकारे संस्थेच्या मूळ सभासदांना या मतदार यादीतून गाळण्यात आलेला आहे योजनाबद्धरित्या. त्यांचे जे काही पुरावे आहेत ते सभासद असल्याचे ते सर्व पुराव्यानिशी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये 565 पानांचं पिटिशन सादर केलेलं होतं. आणि या सर्व कागदपत्रांच्या आधारे त्यांनी तिथे आपली बाजू मांडली. त्यामध्ये त्यांनी नमूद केलं की प्रशासक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना संस्थेने दिलेल्या 199 सभासदांच्या यादीमध्ये फेरफार करण्याचे कोणतेही अधिकार नसताना त्यांनी हे बदल केलेले आहेत आणि 75 सभासदांना मतदानापासून वंचित केलेलं आहे. आणि म्हणून सदर निवडणूक प्रक्रिया सुरू असताना या 75 सभासदांना सहभागी करण्याकरता, नॉमिनेशन करण्याकरता संधी देण्यात यावी किंवा मतदानाकरता तरी समाविष्ट करून घेण्यात यावी. याबाबत न्यायाधीशांनी आपलं मत मांडलं की एकदा निवडणूक प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे कायदेशीर होत नाही आणि त्यामुळे निवडणूक प्रोग्राममध्ये आम्ही सदर आपल्या मतदारांना सहभागी करू शकणार नाही. परंतु आपल्या सभासदांचा मतदानाचा हक्क हा संवैधानिक हक्क आहे आणि ते सभासद आहेत, त्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करण्याकरता सदर न्यायाधीशांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि तो म्हणजे कोर्टाच्या वतीने हे जे निबंधक आहेत ते निवडणूक अधिकारी डुंगरवार आणि प्रशासक श्री प्रगारे यांना नोटिसा बजावून सदर प्रकरणी त्यांचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये मांडण्यासाठी 11 नोव्हेंबर 2024 रोजीची मुदत दिलेली आहे. त्याचप्रमाणे 27 ऑक्टोबर रोजी जे निर्णय येतील निवडणुकीचे ते निवडणूक निर्णय हे तोपर्यंत लागू होणार नाही जोपर्यंत आपल्या संस्थेच्या वतीने मी आणि आपल्या संस्थेच्या 58 सभासदांनी हा जो दावा दाखल केलेला आहे या बाबतीत निर्णय होत नाही, तोपर्यंत या निवडणुकीचा निर्णय हा लागू होणार नाही. माननीय उच्च न्यायालयाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी जे आदेश पारित केलेले आहेत त्या आदेशानुसार जी सुनावणी येऊ घातलेली आहे त्यामध्ये आपल्या 75 मूळ सभासदांचा मतदानाचा हक्क अबाधित झाल्यास आणि ते सभासद असल्याचे सिद्ध झाल्यास ही जी निवडणूक पार पडलेली आहे आणि त्याचा जो निर्णय आलेला असेल तो न्यायालयाच्या वतीने रद्द होऊन 199 सभासदांची निवडणूक नव्याने घेण्याचे मत माननीय उच्च न्यायालयाचे असल्याचे या चर्चेदरम्यान दिसून आलेले आहे. याचीही आपण नोंद घ्या. या सर्व लढाईमध्ये तुम्ही सर्व विश्वासाने आमच्या सोबत आहात, पाठीशी आहात. आपल्या संस्थेचं अस्तित्व टिकवण्याच्या आणि संस्थेची जमीन गिळंकृत करण्याच्या भूमाफियाच्या षडयंत्राच्या विरुद्ध तुम्ही आमच्या सोबतीला आहात. ही आमची संपत्ती आहे, हा आमचा विश्वास आहे. आता या लढाईमध्ये आपल्याला विजय नक्कीच मिळेल याची आपल्याला खात्री झालेली आहे. परंतु या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्या वतीने आपले जे 12 उमेदवार उभे केलेले आहेत त्या सर्व 12च्या 12 उमेदवारांना, मूळ सभासदांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी मतदान करून आपल्या संस्थेचं अस्तित्व संरक्षित करायचं आहे. याच लढ्यामध्ये तुम्ही आमच्या सोबत असाल, आमच्या पाठीशी असाल, विश्वासाने आम्हाला ताकद द्याल आणि मतदान कराल याची आम्हाला खात्री वाटते. आणि घुसखोरी केलेले 21 लोक जी आपली संस्था पळवून नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या बहकाव्यामध्ये जे मूळभर सभासद त्यांच्याबरोबर ऍक्टिव्ह झालेले आहेत त्या सर्वांना आपण या लढाईमध्ये पराभूत करून विजय संपादन करू अशी मला खात्री वाटते. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.